नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना सुरुवात करण्याआधी पाहूया आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. जाहिरातीच्या वादावर शिवसेनेनं टाकला पडदा, तर सत्ताधाऱ्यांमधल्या बेबनावावरनं विरोधकांचा हल्लाबोल. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही. अनिल बोंडेंचा शिवसेनेवर वार. आमच्यामुळेच भाजप सत्तेत. संजय गायकवाडांचं जोरदार प्रत्युत्तर. आजची जाहिरात म्हणजे कालच्या जाहिरातीवर सारवासारव. कालच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न. विरोधी पक्षनेते अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल. शिंदे आणि भाजपमध्ये सारं काही आलबेल नाही. संजय राऊतांची भाजप शिवसेनेवर टीका, तर जाहिरातीच्या मुद्द्यावरनं राऊतांनी केलेले आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळले. राज्यात 5220 मेगावॅट वीज निर्मिती होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांचं सुरक्षा ऑडिट होणार, तर जुहू बीचवरच्या अपघाताची चौकशी केली जाणार. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. पंढरपुरात येत्या 27 ते 29 जून दरम्यान महाआरोग्य शिबिराचं आयोजन. 9000 डॉक्टर आणि मेडिकल स्टाफकडनं होणार तब्बल 10 लाख भाविकांची मोफत आरोग्य तपासणी. ज्ञानोबा तुकोबा रायांच्या पालखीचं पुण्याहून पंढरीकडे प्रस्थान. लोणी काळभोरमध्ये तुकोबांच्या पालखीचा मुक्काम, तर सासवडमध्ये माऊलींच्या पालखीचा विसावा. आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना. लातूरच्या अहमदपूर इथल्या दुकानांमधनं कापसाचं बियाणं घ्यायचं असेल तर सोबत तेवढ्याच किमतीची दुसऱ्या कंपनीची बॅग घ्यावी लागत होती. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर त्या बातमीची तत्काळ दखल घेत कृषी अधीक्षकांनी संबंधित दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यात बोगस बियाणं विकणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात झालेली असून 1100 अधिकारी बियाण्यांची तपासणी करत असल्याची माहिती कृषी आयुक्तांनी दिली आहे. बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधं, बियाणं आणि खतांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कृषी विभागाकडून धाडसत्र राबवलं जात आहे. त्यामुळे आता बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा बसेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. दुपारच्या वेळेला आलेल्या पावसानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पालघरमध्ये जिल्हा मुख्यालयाच्या शेजारी शासन आपल्या दारी या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मात्र पालघरमध्ये वादळी वारा आणि पावसाची संततधार सुरू असल्यानं नियोजन करताना जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. चंद्रपूरमधल्या माजरी परिसर गेल्या वर्षी पुरानं वेढलेला होता आणि तेव्हा जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र प्रतिबंधात्मक कोणतीही कामं न झाल्यानं यंदा सुद्धा अतिपाऊस आल्यास पुराचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे आणि त्यामुळे पावसाच्या आधी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक करतायत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकारितेच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेमधील काही प्रश्न हिंदी माध्यमांमधून आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे संबंधित प्रश्नांचे सरसकट गुणदान करण्यात यावेत अशी मागणी विद्यापीठ परीक्षकांनी केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये अद्याप पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करतायत. नागरिक उकाड्यानं प्रचंड हैराण झाले. राज्यातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये आता 2 ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार आहे. राज्य सरकारनं शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानं उत्तरनगर जिल्ह्यातल्या नागरिकांची ससे होलपट थांबणार आहे. अक्कलकुवा तालुक्यातल्या केवडीच्या कोतवालपाडा गावात रस्ताच नसल्यानं तब्बल 20 किलोमीटरची पायपीट करत वऱ्हाडी मंडळी नवरीच्या गावी पोहोचली. या वरातीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र प्रशासन याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरनं पुढे सरकलेलं असलं तरी या वादळाचा समुद्रावर प्रभाव दिसतोय। कोकणातील बहुतांश किनारपट्टींना लाटांचा मोठा तडाखा बसलाय। गुहागरमधल्या कासव संवर्धनाची जागा सुद्धा लाटांनी उद्ध्वस्त केली आहे। राज्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारं आगार म्हणून नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा आगाराची ओळख आहे। मात्र पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला तरी या आगारातील बसेसची दुरुस्ती झालेली नसल्याचं चित्र आहे। या आगारातल्या अनेक बसेसना खिडक्याच नाहीये, तर काही बसना वायपर आणि साईड ग्लासला चक्क दोरी बांधून काम चालवावं लागत असल्याचं चित्र आहे। वखार महामंडळाच्या गोदामात धान्य तारण ठेवल्यानंतर अवघ्या 4 तासात तारण कर्जाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्य शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिलेली आहे। राज्य सहकारी बँकेनं खास शेतकऱ्यांसाठी ब्लॉकचेन संगणक प्रणालीच्या माध्यमातून ही अभिनव कर्ज योजना प्रत्यक्षात उतरवलेली आहे। कोट्यवधींचा खर्च करून परभणीमध्ये स्वतंत्र महिला रुग्णालयाची उभारणी करण्यात आली। या इमारतीचं उद्घाटन होऊन 15 दिवस उलटले तरी अजूनही जुन्याच इमारतीत उपचार सुरू आहेत। त्यामुळे आता रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कमी वेळेत अधिक उत्पादन मिळवता यावं यासाठी विद्यार्थ्यांनी मिठाई कटिंग मशीन तयार केलंय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटरमधल्या अष्टटेक या स्टार्टअपनं ही मशीन तयार केली असून या मशीनमुळे खाद्यपदार्थ उद्योग क्षेत्रात झपाट्यानं वाढ होतीये। वाशिममधल्या 3 ते 18 वर्ष वयोगटातल्या 136 मुलांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत हृदयरोग तपासणी केली असता यामध्ये 24% मुलांना हृदयरोग झाल्याचं आढळलेलं आहे। या सर्व 33 हृदयरोग झालेल्या मुलांची मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया करणार असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितलेलं आहे। वाशिमच्या केनवड जिल्हा परिषद गटातील 5 रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे। या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वृद्ध महिला, गर्भवती स्त्रिया आणि इतर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांनी आता प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे। पालघरच्या बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत विराज कंपनी लोखंडावर प्रक्रिया करत असून यापासून निघणारी घातक राखेची साठवणूक केली जात असते। चक्रीवादळामुळे ही राख नागरिकांच्या घरात आणि शेतांमध्ये पसरल्यानं गावातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे आता कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक करतायत। वाशिम जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या 63,643 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटपाचं नियोजन शिक्षण विभागानं केलंय। त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच 1,90,92,000चा निधी 6ही पंचायत समित्यांना वितरित करण्यात आलेला आहे। बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनानं समुद्रकिनारे तसंच पर्यटन स्थळांपासून 1 किलोमीटरच्या परिसरात 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू केलेत, तर किनारपट्टीवरच्या नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे। नाशिकमधल्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये घसरण सुरूच आहे। कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यानं बाजार समितीच्या कार्यालयात कांदे फेकत आपला संताप व्यक्त केलाय। थोर समाजसेवक डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना 37वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। छत्रपती शाहू महाराज आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते 26 जूनला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे। अमरावती एसटी विभागाला 470 बसेसची गरज आहे, मात्र त्यापैकी 52 बसेस दुरुस्तीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत, तर 52 बसेस 13 ते 15 वर्ष वापरल्यानं निकामी होण्याच्या मार्गावर आहेत। न्यूज 18 लोकमतनं केलेल्या रियालिटी चेकमध्ये आयुर्मान संपलेल्या बसेस पुन्हा दुरुस्त करून वापरल्या जात असल्याचं समोर आलेलं आहे। दौंड आगारातल्या एसटी बसेसची दुरावस्था झालेली आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांना अक्षरशः तारेनं आणि दोरीनं बांधून एसटी चालवली जाते। यामुळे आता बस चालकांना बस चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। रत्नागिरीतल्या एसटी वर्कशॉपमध्ये गाड्यांची डागडुजी आणि इतर कामं सुरू झालेली आहेत, कारण पावसाळ्यात गाड्यांना गळती लागत असते। काही गाड्या मोडकळीला आल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या बस गाड्यांची डागडुजी सुरू आहे। माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवे घाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तीनं न्हावून निघाल्याचं पाहायला मिळतंय। निसर्गानं मुक्त उधळण केलेला दिवे घाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे दृश्य अनुभवायला मिळतंय।
टाळ मृदुंगाच्या गजरात माऊली माऊली आणि जयघोष करत वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात श्री क्षेत्र निवासा इथल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडी सोहळ्याचा पहिला रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यात वारकरी रिंगणासह झेंडेकऱ्यांचं रिंगण, टाळकऱ्यांचं रिंगण आणि अश्वांच्या नृत्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं होतं. आद्य महिला संत मुक्ताबाईंच्या पालखीचं बीड जिल्ह्यात जोरदार स्वागत झालं. गोदावरी स्नान करून पालखीचा मुक्काम गेवराई शहरात असेल. पुढील 5 दिवस ही पालखी बीड जिल्ह्यातनं प्रवास करेल. कोकणातला कोळी समाज विठुरायाचा जयघोष करत पंढरपूरला निघालाय. गुहागर ते पंढरपूर अशी पायी दिंडी निघालेली असून यात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येतोय. अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भुसावळमधल्या प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला देखील सहभागी झालेल्या होत्या. यावेळेला प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. सांगली जिल्ह्यातल्या येळावी इथल्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी 5वा मैल या ठिकाणी रास्ता रोको केला. वारंवार निवेदन देऊन सुद्धा बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बाजार समिती सचिवांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलं. बाजार समिती सचिवांकडून अनधिकृतपणे नवीन मापाऱ्यांची भरती सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. तर मापारी कामात हयगय करत असल्याचं स्पष्टीकरण सचिवांनी दिलंय. या वादात शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. नाशिक जिल्हा बँक कर्ज वसुली मोहिमेच्या विरोधात गेली 10 ते 12 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं शेतकरी आक्रमक झालेले होते. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी प्रस्तावित महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत. या जमिनीचा मोबदला नवीन निकषांनुसार मिळावा या मागणीसाठी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. वैजापूर तालुक्यातल्या पारळा इथल्या दिव्यांग बांधवांचा 5% निधी गेल्या 4 वर्षांपासून वाटपच होत नसल्यानं पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती पक्षानं शोले स्टाईल आंदोलन केलं. वेळोवेळेला निवेदनं देऊन सुद्धा निधी वाटप केलं जात नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. जाफराबाद कृषी तालुका कार्यालयावर चढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय. शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा मिळावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. कापसाला दर मिळत नसल्यानं जळगावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत कापसाला 12,000 रुपयांचा दर मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं घेतलाय. जाहिरातींवरनं शिवसेना भाजपमधली धुसफूस समोर आलेली असून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय. आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व पुढे आणण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर खासदार अनिल बोंडेंनी वाशिममध्ये जोरदार टीका केली आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही असं उदाहरण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवरनं त्यांनी जोरदार टीका केली आहे. खासदार अनिल बोंडेंनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हे वाघ आहेत. या वाघांनी उठाव केला म्हणून भाजपला सत्ता मिळाली असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं असून तथ्यहीन आरोप करण्याची त्यांची सवय आहे. स्फोटक विधानं करून लोकप्रियता मिळवण्यासाठी राऊतांची धडपड सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आरोपावर खुलासा करण्याची गरज नसल्याचं मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलंय. संजय राऊत वेडा आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी राऊतांवर टीका केली आहे. पुढच्या 2 महिन्यात सरकार कोसळेल असं भाकीत राऊतांनी वर्तवलेलं होतं. त्यावर पडळकरांनी हा पलटवार केला आहे. भाजप शिवसेनेच्या पहिल्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नसणं ही चूक होती अशी कबुली कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी दिलेली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चांगला समन्वय असून संजय राऊतांनी आगीत तेल ओतू नये असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
कृषी विभागानं अकोला MIDC मध्ये केलेली झाडाझडती ही कृषी मंत्र्यांच्या अवैध पथकानं टाकल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केला आहे। या झाडाझडतीच्या विरोधात MIDC पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा मिटकर यांनी घेतला आहे। राष्ट्रीयकृत बँका या आळशी जाड कातड्याच्या असल्याचा आरोप करत नरेंद्र पाटलांनी या बँकांवर नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची आढावा बैठक होती आणि या बैठकीला कॅनरा बँक, HDFC, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक आणि पंजाब सिंध बँक यांनी दांडी मारली। त्यासाठी या बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। वाशिममधल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे उड्डाण पुलाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या हस्ते करण्यात आलं। 70 वर्षांपासून नागरिक या पुलाची मागणी करतायत। अखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।